घराच्या बाहेर ठेवलेली एक चप्पल, साधी वाटणारी गोष्ट, पण या छोट्याशा इशाऱ्यामुळे वाचलं एक संपूर्ण कुटुंब। ही कथा आहे स्वामी समर्थांच्या अदृश्य कृपेची। एक कुटुंब संकटाच्या उंबरठ्यावर उभं होतं, पण स्वामींनी दिलेला एक छोटासा संकेत, चप्पल ठेवण्यासारखी साधी गोष्ट, हे मोठं संकट दूर घेऊन गेलं। या व्हिडिओमध्ये जाणून घ्या स्वामी समर्थांनी संकेत कसा दिला, त्या चप्पलचा संबंध संकटाशी नेमका कसा काय, कुटुंबाचा जीव कसा वाचला आणि आपण आपल्या जीवनात स्वामींचे संकेत कसे ओळखू शकतो। ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल। स्वामी समर्थ महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। गावात रात्रीचा काळोख वाढत होता। वाऱ्याची झुळूक झाडांच्या पानांना हलवत होती आणि शेजारच्या घरांमधून दिवेही एक एक करून बंद होत होते। पण देशमुख कुटुंबाच्या मनात मात्र विचित्र अस्वस्थता होती। घरात काहीतरी अनामिक संकट फिरतंय असं जाणवत होतं, पण काय हे कुणालाच माहीत नव्हतं। त्या घरातील मोठा मुलगा राजेश रात्री स्वप्नात काहीतरी वेगळंच पाहू लागतो। स्वप्नात स्वामी समर्थ विशाल वडाच्या झाडाखाली बसलेले असतात। त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर पण शांत तेज। स्वामी राजेशकडे पाहून म्हणतात, बाळा, घरच्या बाहेर चप्पल उलटी ठेव, संकट दाराशी उभा आहे। राजेश दचकून जागा होतो। त्याच्या अंगावर काटा येतो। चप्पल उलटी ठेवण्याचा काय अर्थ असू शकतो, तो स्वतःशीच विचार करतो। कुटुंबाला सांगतो, पण सगळे हसतात। स्वप्नातलं असं काही खरं नसतं रे। पण राजेशच्या मनाला तरीही काहीतरी चुकतंय असंच जाणवत होतं। त्या रात्री घरात कुत्रा विचित्र भुंकत राहतो, मोरपीस उडतं, दिव्यांची वात सतत विझते, सगळं अयोग्यच। राजेशचं मन पुन्हा स्वप्नांकडे जातं। तो एक चप्पल घेतो आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उलटी ठेवतो। कुटुंबाला हास्यास्पद वाटतं, पण तो हटत नाही। अर्ध्या रात्री जोरदार आवाज होतो। सगळेजण घाबरून बाहेर धावतात। दाराजवळ सापडतं तुटलेलं विजेचं जाड वायरिंग। पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन लाईव्ह वायर खाली पडलेली असते। ती वायर दारापाशी पडली असती तर कुटुंबातील कोणीही बाहेर पाय ठेवल्यावर विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला असता। पण जेव्हा विजेच्या ठिणग्याचा झटका दारापाशी पोचतो, तेव्हा उलटी ठेवलेली चप्पल त्या वायरला अडवते आणि लाईव्ह करंट घरात येत नाही। जिथे चप्पल ठेवली होती तिथेच वायर अडकून राहते। कुटुंबाचा जीव वाचतो। हे पाहून सगळे अवाक होतात। राजेश शांतपणे म्हणतो, स्वामींचा संकेत होता, मी फक्त त्यांचं ऐकलं। आईच्या डोळ्यात पाणी येतं। वडील हात जोडून म्हणतात, साधी चप्पल, पण स्वामींच्या इशाऱ्याने मोठं संकट वाचलं। त्या दिवसापासून देशमुख कुटुंबात एक गोष्ट कायमची रुतून बसते, स्वामी संकेत देतात आणि जो त्यांना ऐकतो त्याचं रक्षण होतं। जीवनात कधीकधी लहान साध्या गोष्टीतूनही देव आपल्याला इशारा देतो। त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका। स्वामी समर्थ केवळ पूजेत नाहीत, ते आपल्या दैनंदिन आयुष्यातही असतात। जय जय रघुवीर समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।